नमस्कार. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर मी पुन्हा एकदा ब्लॉगिंग स्टार्ट केलेले आहे. तर गोव्याला गेल्यानंतर गोव्याचे ब्लॉग तुम्ही पाहिलेच असतील. तर तुम्ही काही सपोर्ट करत आहे त्यामुळे माझी खरंच इच्छा होत नाही यूट्यूबवर येण्याची आणि यूट्यूबला वर्क करण्याची. तुम्ही सपोर्ट करा, मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मी आज तुम्हाला म्हणजे माझी मेकअप किट दाखवणार आहे. मेकअप किट मध्ये मी काय काय यूज करते, कोणत्या कंपनीचं यूज करते प्रोडक्ट, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि माझं मेकअप, मी घरच्या घरी मेकअप कसा करते हे पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे मी मेकअप कसा करते, माझं मेकअपचं सामान तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर स्टार्टिंग मी तुम्हाला करते, तर त्याआधी मी तुम्हाला ही बॅग दाखवते. ही छोटीशी बॅग आहे, मी मेकअप सामान ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. माझे पर्स वगैरे आहेत दुसऱ्या, पण मला ह्याच्यामध्ये खूप छान वाटतं. मी ही पर्स ॲमेझॉनला पण पाहिली होती आणि फ्लिपकार्टला पण पाहिली होती, पण ॲमेझॉनला खूप महाग आहे, 350ला असेल. पण मला फ्लिपकार्टला फक्त आणि फक्त 120 रुपयाला भेटलेली आहे ही पर्स. तर ह्याची पण मी तुम्हाला लिंक देईल. खूप छान अशी पर्स आहे ही. ह्याच्यामध्ये मी पाहू शकता इथे पण असे कप्पे तिथे ब्रश वगैरे, लिपस्टिक वगैरे ठेवू शकतात. असं खूप मोठं खूप सामान बसतं. माझं सगळं सामान 20 ते 25 प्रोडक्ट ह्याच्यामध्ये बसलेलं आहे. कसे कमेंट करून सांगा, आणि ज्यांना पाहिजे त्यांनी तर लिंक देणारच आहे मी. तर हे झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता स्टार्ट करते मी काय काय यूज करणार आहे. त्याच्यामध्ये आता गुलून घेतलं का काही, अरे देवा कुठे गेलं स्टार्टिंगच, गोलो हा. तर हे फिटमीचं फाउंडेशन आहे. मी फिटमी मॅबलिनचं फाउंडेशन यूज करते. त्याच्यामध्ये माझा शेड आहे 312. तर हा मी यूज करणार आहे मेकअप मध्ये, आणि मी करते 3 वर्ष झालं मी हे फाउंडेशन यूज करते. तर पाहू शकतात. त्याच्यानंतर एक मिनिट, एकच मिनिट. हे कन्सिलर, हे पण फिटमीचंच आहे, मॅबलिनचंच आहे. तर हे मी यूज करते. ह्याच्यामध्ये मी म्हणजे मला शेड 144 पाहिजे होता, पण ठीक आहे 130 शेड आहे. आणि डाग वगैरे बघितलं तुम्ही मला किती डाग आहेत. हे मी कन्सिलर यूज करते. हे जरा वेगळं आहे, तुम्ही हे नवीन आलेलं आहे पॅकेज, ते पाहू शकतात. हे कन्सिलर यूज करते. स्वरा शांत बस ना ग, काय ग तुझं मध्ये मध्ये असते. हे पावसात असं लावायचं. ह्याची पण लिंक मी तुम्हाला देणार आहे. हे पण यूज करते मी. तर झाले आपले 2 झाले. त्याच्यानंतर आपण ही फिटमीची लूज पावडर आहे. हे मेकअप झाल्यानंतर, फाउंडेशन झाल्यानंतर आपण लावतो. तर ही लूज पावडर आहे. तर हे पाहू शकतात. तर ह्याची पण तुम्हाला मी लिंक देते. हे तरी मला हे प्रोडक्ट मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे. हे पण ॲमेझॉनवरून घेतलं आहे, आणि हे पण ॲमेझॉनवरूनच घेतलं आहे. भरपूर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरचे दोन्ही मिळून आहेत, आणि मी दोन्हीकडे शॉपिंग करते, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट. आणि काही लिंक असतात इंस्टाग्रामचे, तिथून पण करते. हे खरंच खूप छान लूज पावडर आहे. ह्याच्यामध्ये माझा मीडियम शेड घेतलेला आहे मी. आणि हे मला आय थिंक आता मला सांगता येणार नाही कितीला घेतलं होतं. तर ह्याची प्राइस सांगायची राहिली. हे 650चं आहे. तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टला ऑफर चालू असतात. 400, 350, 500 अशा ऑफर असतात. तर हे मला 450ला भेटलं होतं, 312चं शेड. आणि हे भेटलंय मला 450 रुपयाला. ह्याची प्राइस 650 आहे, पण मला हे ऑफरमध्ये 400ला भेटलेलं आहे. आणि हे लूज पावडर मला 485 रुपयाला भेटलेलं आहे ॲमेझॉनला. त्याच्यानंतर ही फिटमीची कॉम्पॅक्ट, ही पण फिटमीची आहे, मॅबलिनची आहे. ह्याच्यामध्ये माझा शेड आहे 220, आणि हे मला भेटलेलं आहे 350 रुपयाला भेटलेलं आहे ऑफर मध्ये. हे पण 650च्या बोलाली ना. तर हे पाहू शकतात. हे पण फिटमीचे कॉम्पॅक्ट पावडर आहे. माझ्याकडे आज 10 तरी झाले असतील हे कॉम्पॅक्ट.
आणि हे आता मी स्टार्टिंगच चालू केलेली. ही पण छान आहे, मस्त आहे, ही पण महाग आहे पण छान आहे. ही कमी मध्ये, ही तुम्हाला तसे 250ला आहे पण ऑफर मध्ये कधी कधी 180, 190, 160 पर्यंत भेटून जाते ऑफर मध्ये. आणि ही मला 180 रुपयाला भेटली. त्याच्यानंतर हे आहे मॅबलिनचं हायलायटर. हे खरंच खूप छान आहे, महाग आहे खूप, 750 रुपयाचं आहे पण छान आहे, खूप दिवस जाणार आहे. असं एक थोडी असं बोटाला घेतलं ना तर मस्त हायलाइट होती. छान आहे, मस्त आहे. हे 750चं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे 2 आहे मॅबलिनचंच, फिटमीचंच एक प्रायमर आहे पण त्याने मला असं माझी स्किन खूप ऑइली वाटते, त्याच्यामुळे हे मी ब्लू हेवनचं प्रायमर यूज करते. खरंच छान आहे हे, पावसात हे यूज करणार आहे मी, खूप मस्त आहे. हे पण यूज करणार आहे मी, ह्याची पण लिंक तुम्हाला भेटेलच. तर दुसरं आहे हा मेकअप फिक्सर, स्विफ्ट ब्युटीचा आहे हा. आणि हे पाहू शकतात, मेकअप झाल्यानंतर लावायचा, आता नाही लावायचा. हा पण यूज करणार आहे मी, याची पण तुम्हाला लिंक भेटेलच. फिक्सर. आणि मी हे जे फेस वॉश यूज करते खरंच खूप छान आहे हा, आणि ह्याची पण लिंक तुम्हाला मी देईलच, कारण की हा फेस वॉश मला डॉक्टरने दिला होता आणि हाच यूज करते मी. त्याच्यामुळे माझे डाग वगैरे खूप कमी झालेले आणि स्किन पण खूप मस्त होते त्याने. तर हे पाहू शकता. त्याच्यानंतर हे मेकअप रिमूव्हर, याची पण तुम्हाला लिंक देणार आहे. हे मेकअप आपण मेकअप करतो आणि क्लीन करत नाही ना तर पिंपल्स वगैरे खूप येतात, आणि हे पण मी यूज करते. ह्याची दुसरी बॉटल आहे ती माझी अर्धी झालेली, ही तुम्हाला मी दाखवायला घेतली आहे कारण माझ्याकडे 2 होत्या हा बॉटली. नाही सॉरी, त्या कॉम्बो मध्ये मला एक फ्री भेटली होती आणि एक मी परचेस केलेले आहे. आणि दुसरं हे मॉइश्चरायझर, हे मी यूज करणार आहे. हे पण छान आहे, मस्त आहे. आणि हे मला काहीतरी 250 रुपयाला भेटलं होतं, 250ला ॲमेझॉनवरून, आणि 150ला. आणि एक फ्री आणि एक यूज केलं ती बॉटल आहे, ती मी विकत घेतलं होतं. आणि हे पण लिप लायनर, हे ना सॉरी याचा शेड आहे ना, म्हणजे हे काही 70 रुपयाला भेटलेलं आहे ॲमेझॉनवरूनच. आणि हा चॉकलेट, डार्क चॉकलेट मध्ये येतो, हे यूज करणार आहे मी, पाहू शकता. ह्याची पण लिंक तुम्हाला मी देईलच. त्यानंतर हे आय शॅडो पॅलेट, छान मस्त मस्त कलर आहे त्याच्यामध्ये. तर हे आय शॅडो पॅलेट, ह्याच्या आधी माझ्याकडे एक होतं, मी ते ॲमेझॉनवरून घेतलं, सॉरी इंस्टाग्रामवरून घेतलं होतं. खरंच खूप छान होतं, मी 3 वर्ष ते वापरलेलं आहे. त्याच्यानंतर ते माझ्या मुलांनी जरा खराब केले आणि आता मी हे यूज करणार आहे. हे घेतलेलं आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय. ह्याची पण लिंक तुम्हाला देते. त्याच्यानंतर ब्लश पॅलेट, हे माझं ब्लश पॅलेट आहे, हे मी यूज करणार आहे मेकअपमध्ये. तर हे भेटलेलं आहे मला 485 रुपयाला. आणि हे भेटलेलं आहे, ह्याची तुम्हाला प्राईस सांगते, 489ला भेटलं हे मला. तर ह्याची पण तुम्हाला मी लिंक देते, हे पण मी मेकअपमध्ये यूज करते. आणि ह्याच्यामध्ये हे पाहू शकतात, असं मस्त ब्लश करायचं, लाल लाल मस्त गुलाबी, छान आहे. त्याच्यानंतर काजळ, आयलाइनर आणि मस्केरा. तर हा कॉम्बो आहे, पाहू शकतात हा कॉम्बो. तर हा कॉम्बो ॲमेझॉनला पण आहे आणि ॲमेझॉनला पण आहे आणि फ्लिपकार्टला पण आहे. तर मला फ्लिपकार्टला खरंच खूप कमी पैशामध्ये भेटलेला आहे. ॲमेझॉनला 1150 रुपयाला होता आणि मला फ्लिपकार्टला हा 560 रुपयाला भेटलेला आहे ऑफरमध्ये. तर खरंच खूप छान मस्करा आहे, मॅबलिनचा आहे, मॅबलिन. आणि पाहू शकता खरंच खूप छान आहे. हा पण मी मेकअपमध्ये यूज करणार आहे. 550 रुपयामध्ये काजळ, आयलाइनर तर खरंच खूप छान आहे आणि ह्याची पण मी तुम्हाला लिंक देणार आहे. पण कसं प्राइस कमी जास्त होत राहते, ते तुमच्या हिशोबाने घ्या तुम्ही, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. आणि दुसरं हे मी ब्रश घेतलेला आहे, त्याची पण तुम्हाला लिंक देते मी. याच्यामध्ये मला फाउंडेशन ब्रश घ्यायचा होता पण तो काय मला कॉम्बो मध्ये भेटला नव्हता.
हे पण तुम्हाला दाखवते. हे मला काही 400 रुपयाला भेटलेलं आहे. 5 ब्रश आहेत, स्पीड ब्युटी. त्याच्यानंतर लिपस्टिक म्हणलं तर मला खरंच खूप आवडतात. माझ्याकडं 5-6 शेड आहेत आणि यूज म्हणजे रेग्युलर यूजच्या पण आहेत, पण ह्या मी कधीतरीच फक्त काय कुठं जायचं असेल तरच वापरते. तर ही मला भेटलेली आहे 389 रुपयाला. मॅबलिनची आहे आणि हा डार्क शेड आहे. हे पाहू शकतात, मस्त असा डार्क शेड आहे आणि हा पण मी यूज करते मेकअप मध्ये माझ्या रेग्युलर म्हणजे कुठं जायचं असेल तर. आणि सर्वात भारी ही लिपस्टिक, हिची पण लिंक मी तुम्हाला देणार आहे. रेड कलर मध्ये, मरून कलर मध्ये ती ही. आणि ही मी इंस्टाग्रामवरचं एक पेज आहे, तिथून मी परचेस केली होती, पारूर गार्ग म्हणून. तर ते स्वतः मेकअप वगैरे करतात आणि त्यांनी बनवलेलं ब्रँडची लिपस्टिक आहे. ही मला 650 रुपयाला भेटलेले आहे एकच. तर ह्याचा शेड पाहू शकत मी, खरंच खूप छान आहे. हा पण मी यूज करते. हे बघू शकता शेड किती सुंदर आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला देईलच. कमी जास्त प्राइस होत राहते आणि हे मी मेकअप मध्ये यूज करते. त्याच्यानंतर ही पण एक लिपस्टिक आहे. हा शेड पाहू शकतात. तर ही मी Amazon वरूनच घेतलेले आहे आणि ही पण यूज करते मी. छान आहे. आणि त्याच्यानंतर ह्या 2 मॅबलिनच्या लिपस्टिक आहेत. ह्या काय तर हा कॉम्बो मला 1150 रुपयामध्ये भेटला आहे, 2 कॉम्बो. आणि त्याच्यामध्ये हे बघा, हा पाहू शकता शेड कसा आहे. पिंक मध्ये येतो हा, पर्पल मध्ये येतो, पिंक मध्ये पण येतो, जसं लावत तशी. आणि हा रेड मध्ये. तर ह्या अशा मी ह्या लिपस्टिक फक्त मी कुठं हे करायचं असेल तरच यूज करते. काही फंक्शन वगैरे असेल, कुठं जायचं असेल तरच यूज करते. रेग्युलर साठी नाही यूज करते. रेग्युलर साठी ते दाखवलेच. आणि हा माझा ब्युटी ब्लेंडर. आणि ही माझी आय शॅडो पॅलेट मोठी. तर ही आय शॅडो पॅलेट मी इंस्टाग्रामवरून ड्रीम मेकअप किट त्यांच्या पेजवरून घेतलेलं आहे. आणि हिची पण लिंक मी तुम्हाला देणार आहे, पण हे लवकरच म्हणजे संपतात. तर ही मला भेटलेली आहे घर, म्हणजे मी येते का नाही ह्या हिशोबाने मी कॅश ऑन केलं होतं, कॅश ऑन डिलिव्हरी. तर ही मला 299ची आहे, तर म्हणजे 300ची आहे. तर मला ही 400 रुपयाला भेटलेली आहे. आणि याच्यामध्ये 63 कलर आहेत आणि ग्लिटर पण आहेत. खरंच खूप छान आहे. आता ही मला 2-1 वर्ष तरी जाईल कशी पण आरामात. छान आहे ना. तर अशा प्रकारे माझं मेकअपचं सामान तुम्ही पाहिलेलंच आहे. याच्या लिंक मी तुम्हाला देणारच आहे. तर मी घरच्या घरी मेकअप कसा करते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ना. चला, आता आपण चेहरा क्लीन केलेला आहे. मी असं फेसवॉश करते. ते माझा फेसवॉश तुम्हाला दाखवला आहे. ह्याने फेसवॉश करायचा आणि त्याच्यानंतर आपण मेकअपसाठी रेडी आहोत. तर मग मी वापरणार आहे मॉइश्चरायझर. थोडंसं डॅब 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 करत असं लावायचं. पाहू शकतात. माझ्या चेहऱ्याला थोडे पिंपल्स आलेले आहेत. हिंडू उन्हामध्ये. माझी स्किन खूप ऑइली आहे, त्यामुळे मला पिंपल्स सारखे येत राहतात आणि डाग होतात. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत प्रायमर. प्रायमर 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 लावते मी जिथं 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 हे वाटतं ना मला. तर अशा प्रकारे घालायचं प्रायमर.
तर अशा प्रकारे मी प्रायमर लावून घेतलेला आहे आणि प्रायमर बघा, प्रायमर लावल्यानंतर स्किन किती सुंदर आणि मस्त दिसते, चमकते, पाहू शकतात. आणि ते थोडा वेळ थांबायचं प्रायमर वगैरे लावल्यानंतर, मॉइश्चरायझर लावल्यानंतर. आणि ते मस्त हे फिक्स झाल्यानंतर आपण हा शेड आहे माझा 312 फिटमीचा, तर हा थोडासा घ्यायचा आणि छोटे छोटे डॉट डॉट करून घ्यायचे चेहऱ्यावर. आणि खूप छान असं कव्हरेज देतो. तुमचे असे डाग वगैरे लवकर त्याच्यामध्ये झाकले जातात. आणि खरंच खूप छान शेड आहे हा शेड आहे ना, येल्लोमध्ये येतो जरा, तर 312 गोल्डमध्ये. तर पाहू शकता अशा प्रकारे मी डॉट डॉट करून घेते आणि छोटे छोटे डॉट करून घ्यायचे. तर पाहू शकतात, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी घरच्या घरी मेकअप कसा करते, सिम्पल असा. तर काही प्रोडक्ट महाग आहेत, तर काही स्वस्त पण आहेत. आणि जर तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून घेताल तर तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस ऑफर वगैरे असतात त्यावेळेस घ्यायचं, म्हणजे खूप असं कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि मेकअपमध्ये 500, 1000, 1500, 2000 देण्यापेक्षा आपल्या घरच्या घरीच थोडंसं स्टेप बाय स्टेप मेकअप यूज, म्हणजे थोडे थोडे वस्तू असतील, प्रोडक्ट असेल, तर आपण घरच्या घरीच मेकअप करू शकतो. तर अशा प्रकारे मी पण घरच्या घरीच मेकअप करते. तर हे कन्सिलर लावते मी, मला असे खूप डाग वगैरे आहेत ह्या साईडनी, डोळ्याच्या खाली पण लावते. आणि त्याच्यानंतर हे मी ब्लेंड करून घेते, डॅब 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 करत असं ब्लेंड करून घेणार आहे. तर पाहू शकता थोडंसं अजून पण हे करून कन्सिलर लावून घेतल्यानंतर डॅब डॅब करून मी ते क्लीन मतलब पूर्ण असं हे करून घेते, सेट करून घेते. आणि मानेला पण लावा, नाही तर तोंड गोरण मान काळे असे नको दिसायला. तर अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि डॅब 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 करत ब्लेंड करायचं. तर पाहू शकतात मी मानेला पण लावून घेते, मान पण एकसारखी करते. तर अशा प्रकारे थोडा टाईम जाणार, पण छान स्टेप बाय स्टेप मेकअप केला तर खूप वेळ टिकतो. आणि तुम्हाला पिंपल्स वगैरे पण जास्त येणार नाहीत मेकअप. आणि फाउंडेशनने त्यांनी पिंपल्स वगैरे नाही येते, खरंच खूप छान. मी 3 वर्षापासून वापरते. हे फिरण्यानी, बाहेर फिरतो, जेवणाचं हे नसतं, तेलकट वगैरे खाण्याने पिंपल्स वगैरे येत असतात. तर अशा प्रकारे मी फिटमीचं कॉम्पॅक्ट यूज करते. हे पण मी हे दुसऱ्यांदा यूज करते, कारण की मी आधी ना दुसरी कॉम्पॅक्ट आहे ती यूज करत होते. तर मी ही पण यूज करते आता. आणि बघा लगेच असं मस्त लुक येतो आहे कॉम्पॅक्ट लावल्यानंतर, फाउंडेशन नंतर कॉम्पॅक्ट यूज करते. आणि इथं मी तुम्हाला दाखवते, इथं मी फिल्टर वगैरे काहीच यूज केलेला नाही, मी आहे तसंच तुम्हाला दाखवते, फिल्टर काहीच नाही यूज. पाहू शकतात तुम्ही अशा प्रकारे मी कॉम्पॅक्ट लावत आहे. आणि माझा मेकअप, मी असंच माझं मेकअप करत असते. तर तुम्हाला आवडला का नाही हे कमेंट करून सांगाच मला. तर अशा प्रकारे मी इथं म्हणजे जरा पण असं व्हिडिओ पळवत वगैरे नाही आहे, कारण की तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप मेकअप दाखवायचा आहे. तर माझ्या व्हिडिओमधून पाहू शकतात तुम्ही मी मग कसा मेकअप करते, आणि तुम्ही पण ट्राय करू शकतात. आता इथं कोणच असं हे नाही राहिलं की त्यांना मेकअपमधलं काय कळत नाही, सर्वांना कळतं मेकअपमधलं, पण प्रत्येकाचा स्टेप वेगळा असतात, प्रत्येकजण मेकअप करण्याचे हे वेगळं असतं. मी माझं घरीच मेकअप करते, तर अशा प्रकारे करते, हे पाहू शकतात. तर हा ब्रशनी मी हे लावते, लूज पावडर वगैरे लावून घेते, एकदम लूज पावडरने पण अशी शाईन वगैरे येते, पाहू शकतात. तिथं फिल्टर वगैरे खरंच काही यूज नाही आहे. बघा तुम्हाला हात वगैरे तर दिसतीलच, ब्लॅक ब्लॅक. आणि चेहरा तर हाताला वगैरे लावायला परवडणार नाही एवढं फाउंडेशन, आपलं बरं आहे असंच चेहऱ्याला मानेला वगैरे लावायचं. आणि आता चला मी तुम्हाला दुसरी स्टेप दाखवत आहे. हे हाताला पाहू शकतात, शेड वगैरे खरंच खूप छान छान आहेत, आणि ते शेड आहेत जसे आहेत तसेच तुम्हाला दाखवते. आता मी घेतलेले आहे ब्लश पॅलेट, तर इथं मी पिंक कलरचा शेड घेते. तर असं थोडंसं लावायचं आपण आणि पिंक करून घ्यायचं, जास्त पण लावायचं नाही तर पिंकू दिसताल, पिंकू. तर इथं असं नॉर्मल बघा मी लावलेलं आहे ब्लशर पिंक कलरचं, थोडंसं नाकाला लावते, जोकर बनते जोकर. आणि अशा प्रकारे हे ब्लशर आपलं लावून झालेलं आहे. तर ब्लशरने मस्त पिंक असे गाल दिसतात आपले छान.
तर काय माहिती डोळ्यात काय गेलतं. आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता तिथं आय शॅडो पॅलेट घेतलेले आहे मी. आणि माझं ते पिंक करून झालं तर मी आय शॅडोमधला पण थोडासा कलर यूज करते. तर पाहू शकता जास्त पिंक वगैरे पण नाही वाटत आहे. ज्यावेळेस मेकअप सेट होतो त्यावेळेस एवढं जास्त काही दिसतच नाही. आणि हे पाहू शकतात हायलायटर. तर हे हायलायटर खरंच खूप छान आहे, मेबलिनचं आहे. आणि तुम्हाला सांगते महाग भरपूर आहे, पण थोडंसं लावलं तरी ना मस्त असं हायलाईट होतं. आणि मी ते हायलाईट करून घेते. बघू शकतात इथं मी पुढं हे लावलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसते का नाही काय माहिती, पण रिंग लाईटला फोन वगैरे लावलेलं दिसते, चमकते. पाहू शकता किती मस्त चमकते. आणि मस्त असं लिपवर वगैरे पण लावून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला स्टेप बाय स्टेप मेकअप चाललेला आहे. आणि भूतावणीत आधी तोंड दिसतं, पण ज्यावेळेस पूर्ण मेकअप होतो त्यावेळेस खरंच लुक बघण्यासारखा होतो. आणि अजून पण मी ते डोळ्यात काय गेलं होतं तेच हे करते, बघते. पूर्ण डोळा लाल लाल झाला. आणि मला असं थोडंसं जरी डोळ्याला काय झालं ना, मला इतकं डोळ्यात पाणी येतं, रडायलाच लागते मी तर. आणि असं हे होतंच. चला आता आपण पुढची स्टेप घेऊया. तर पुढे आहे आय शॅडो. तर ही आय शॅडो पॅलेट मी ॲमेझॉनवरून नाही, इंस्टावरून परचेस केलेले आहे. तर मला ही 300 रुपयाला भेटली. म्हणजे घरी येऊपर्यंत ही 400ला भेटली, कारण की चार्ज घेतलेला आहे. कॅश ऑन केलं तर मी. आणि पहिल्यांदाच ते पेजवरून मागवत होते, तर मला असं वाटलं की उगाच नाही का असं काही लोक फसवतात ना ह्याच्यावाले इंस्टावाले काही लोक. तर मग मी म्हटलं जाऊ दे, कॅश ऑन करू, घरी आल्यानंतर पेमेंट करून घेऊया. तर तसंच छान आली हे आय शॅडो पॅलेट. आणि अशा प्रकारे मी हे करते, आय शॅडो लावते. इथं मी चॉकलेटी कलर सॉरी पिंक कलर, डार्क पिंक कलरमध्ये घेतलेला आहे. आणि इथे मी काय असं ह्याच्यावर दाखवत नाही, कोणती साडी वगैरे घालायची त्याच्यावरचं नाही दाखवते मी. असंच तुम्हाला मेकअप कसं करते हे दाखवते, कारण की इथे पिवळा कलरचं घातला आहे. आणि मी फक्त व्हिडिओसाठी मेकअप करून दाखवते, मी कुठं बाहेर चाललेले नव्हते. आणि बाहेर जायच्या टायमिंगला एवढं मेकअप करून शूट करून हे दाखवणं होऊ शकत नाही आहे माझ्याकडून. तरी मला खूप गडबड असते कुठं जायचं म्हटलं की, मला माझंच आवरायला टाईम भरपूर लागतो, त्याच्यामुळे व्हिडिओ करता नाही येते. आणि अशा प्रकारे मी आय शॅडो लावून घेते. आणि आय शॅडो नंतर मी त्याच्यावर आपली नॉर्मल स्मूथ अशी शाईनवाली हे लावते. आय शॅडोच आहे हा पण गोल्डन कलरचा. तर झाले जरा शर्टवर मॅचिंग माझ्या टॉपवर. तर पाहू शकता असं सिंपल लावलेलं आहे. आणि बॉटनेच लावते. मला ना ब्रशपेक्षा बॉटने लावायला खूप आवडतं, आणि छान पण वाटतं, आणि लवकर पण लागतं, मस्त पण लागतं. तर अशा प्रकारे मी लावलेले आहेत. मला डोळ्याचं आय शॅडो लावायला म्हणजे मस्त येतात, छान लावू शकते मी. आणि इथं पण ह्याच्यामध्ये लावते, मग थोडंसं हे दिसेल तुम्हाला. म्हणजे मी डायरेक्ट फोनमध्ये पण बघून, आणि काही ना ह्याच्यामध्ये पण बघते आय शॅडो पॅलेटमध्ये. छोटासा आरसा आहे त्याच्यामध्ये, तर तिथून पण बघते. अशा प्रकारे आता आपला आय शॅडो लावलेला आहे ना, तर त्याच्यावर लावते ग्लिटर. तर आता मी गोल्डन कलरचं ग्लिटर लावणार आहे, चमकीचं. ह्याने खरंच डोळ्याला खूप शाईन येते ग्लिटरने. आणि मेकअपमध्ये डोळे असे उठून दिसतात. तर मला खूप आवडतं ग्लिटर लावायला आय शॅडो लावल्यानंतर. तर पाहू शकता किती मस्त चमकतायत, शाईन करतायत. पण ह्याच्यामध्ये ना मला ब्लॅक कलर आलाच नाही. मला ब्लॅक कलर खूप आवडतं, माझे ब्लॅक कलरच्या साडी ड्रेस वगैरे जास्त आहेत ना, पण ब्लॅकच कलर नाही आला. तर जाऊ दे आता. त्याच्यामध्ये आहे दुसरा एक ग्रे कलर आहे, पण ब्लॅक नाही आहे. पण माझ्या दुसऱ्या आय शॅडो पॅलेटमध्ये आहे ब्लॅक कलर, तर तेच यूज कर, पण ह्याच्यात नव्हता आला. तर आता मी यूज करणार आहे आयलायनर. आता जर आयलायनर आहे ना असं आरशात बघून वगैरे लावायचं म्हटलं की ते जरा चुकतंय. पण आता आय शॅडो पॅलेटच्या आरशामध्ये मी तुम्हाला आयलायनर लावून दाखवणार आहे. तर बघा तोंड कसं पुढं घेऊन आयलायनर लावायचं काम चाललेलं आहे. तर इथे मी आयलायनर घेतलेलं आहे. आणि हे आयलायनर खरंच खूप मेबलिनचं खूप छान आहे. आणि हे मला कॉम्बोसोबत आलेला आहे 560 रुपयामध्ये. आणि खरंच मस्त आहे. त्याचा ब्रश आयलायनरचा जो ब्रश आहे तो मला इतका आवडलेला आहे ना, इतका छान आहे. ह्याच्या आधी मी ह्याचं वापरायचे एलेटिनचं वापरायचे, पण आता एलेटिनचं जे होतं ना, तर त्याला मी आता बाय केलेलं आहे ना, आता हेच वापरणार आहे. खरंच हे खूप छान आहे.
आणि कॉम्बोमध्ये भेटले म्हटल्यावर सारखं ज्यावेळेस कमी प्राईज होते त्यावेळेसच घ्यायचं. आपलं हे खूप महाग आहे तसं बघायला गेलं तर 1250चं कॉम्बो 1150चं कॉम्बो भेटतो कधी कधी, पण हे मला फ्लिपकार्टला 560 रुपयामध्ये भेटलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं लावायचं काम. त्याला इतकं डार्क आहे ब्लॅक कलरमध्ये. आणि आता माझे 3 मी ऑर्डर केलेलं आहे, तर आता ते लवकर आले नव्हते. आयलायनर 3 कलरचे कलरमध्ये ग्रीन पर्पल आणि हे कलरचं ब्ल्यू कलरचं असे 3 येणार आहेत. ते पण खरंच खूप छान आहे. हे ब्लॅक कलरचं मी आता लावतेच आहे. तर पाहू शकतात हे मला आतापर्यंत म्हणजे माझ्या डोक्यातच नाही राहिलं की हे केले. बघा आता मेकअप थोडा सेट होतोय, फाउंडेशन वगैरे. आणि हे पाहू शकतात मी आयब्रो पण ह्यानेच हे करते, कारण की मला जास्त भुतावणे डार्क आवडत नाहीत. तर आपलं हे लावायचं, मस्करा लावायचा आणि त्यानेच सेट करून घ्यायचं. तर आता इथं मी लावते काजळ लावते आणि त्याच्यानंतर मस्करा पण लावून झालेला आहे आपला. तर इथं तुम्हाला मी जरा छोटंच लावून दाखवलेलं आहे, कारण की मी व्हिडिओसाठी लावते. कुठं जायचं असेल तर मी भरगच्च काजळ लावलं असतं, कारण काजळ हे मला खूपच आवडतं. काजळ माझी लावण्याची पद्धत खूप वेगळी आहे. मी काजळ लावते आणि त्याच्या खाली आयलायनर लावते. असलं जबर वाटतं ना, असे डोळे एकच नंबर ब्लॅक मस्त वाटतात. आणि अशा प्रकारे मी इथं छोटंसंच लावलेलं आहे काजळ. आणि काजळ लावून झालेलं आहे. काजळ लावल्यानंतर डोळ्यांचा मेकअप झाल्यानंतर खरंच खूप छान मेकअप दिसतोय. मला तर माझं पर्सनली मेकअप खूप आवडतो. तुम्हाला आवडलं का नाही ते मला कमेंटमध्ये सांगाच. तर मस्करा पण लावून झालेला आहे. तो क्लिप घेतली का नाही काय माहिती असेल. आणि आता मी इथं लिप लायनर लावून मी बॉर्डर करून घेते. तर हे डार्क चॉकलेट कलरचं लिप लायनर. तर त्याने मी बॉर्डर करते आणि डार्कमध्ये घेतलं तर हायलाईट छान होतात ओठ. आणि अशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे, म्हणजे लावतेच. तर इथं छोट्याशा आपल्या आरशामध्ये आधी मी तिथून बघते, कारण की डायरेक्टली फोनमध्ये बघायचं म्हटलं तर. आणि अशा प्रकारे आता माझं चाललेलं आहे लिप लायनर लावायचं काम. आणि इथं मी ना हे करत नाही, व्हिडिओ पळवत नाही म्हणून त्याच्यामुळे टाईम लागतोय. पण कसं पूर्ण पण कळलं पाहिजे ना, काही एडिटिंगमध्ये स्पीडमध्ये करतात आणि सगळ्यांना वाटतं की एवढं स्पीडने मेकअप होतो का. पण ज्यावेळेस करतो ना आपण त्यावेळेस करतो. तर बघा किती सुंदर असे ओठ वाटतात लाईन केल्यानंतर. आणि आता मला हा शेड खूपच आवडतो. माझ्याकडे 5-6 लिपस्टिकचे शेड आहेत भारी, पण मला हा खूप आवडतो आणि मी हा लावते. तर हा जरा मरूनमध्ये आणि डार्क रेडमध्ये बोलायला गेलं तर येतो. आणि हा शेड मी इंस्टाग्रामवरून घेतलेला आहे आणि स्वतः त्यांचा ब्रँड आहे. स्वतः ते मेकअप करतात आणि त्यांनी बनवला आहे. खरंच खूप छान शेड आहे, मला तो खूप आवडतो. आणि हा भेटलेला आहे 650 रुपयामध्ये एक. आणि त्यांच्या ID वरून जर घेतलं, त्यांच्या लिंकवरून जर कॉम्बो घेतला, 3चा कॉम्बो आहे. त्याच्यामध्ये पण इतके सुंदर शेड आहेत. तर ते कमी ह्याच्यामध्येच भेटतात आपल्याला, म्हणजे 1200च्या आतच भेटून जातात 3. आणि एक जर घ्यायला गेलं तर विचार करा तुम्ही 600-650ला एक आहे. आपण ॲमेझॉनला पण भेटतं, पण 650ला आहे. तर पाहू शकतात हा शेड मी ॲमेझॉनवरून एकच घेतलेला आहे, कारण की ऑलरेडी मी ऑर्डर केल्या होत्या ते दुसऱ्या. आणि मग म्हटलं जाऊ दे, ते संपल्यानंतर आपण डायरेक्टच घ्यायची, तर तो कॉम्बो घ्यायचा डायरेक्टच. आणि खरंच खूप छान आहे, मला खूप पर्सनली तर खूपच आवडलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही घेताल ना तर तुम्हाला पण कळेल किती सुंदर आहे. तुमच्या मेकअप किटमध्ये ही लिपस्टिक तर असायलाच हवी असं मला वाटतं. आणि आता पाहू शकतात अशा प्रकारे माझं मेकअप झालेला आहे पूर्ण. आणि आता मी स्प्रे मारणार आहे, मेकअप फिक्सर स्प्रे मारणार आहे. आणि डोळे वगैरे मस्त झाकून मी मारते. तर पाहू शकतात इथं मी मारलेलं आहे. आणि अशा प्रकारे आता थोडंसं त्याला हे सुकूपर्यंत मी थांबते. आणि मग त्याच्यानंतर हा माझा मेकअप लुक तुम्ही पाहू शकतात. तर अशा प्रकारे मी माझा घरगुती मेकअप करत आहे आणि माझं मेकअप सामान पाहिलेच आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या मेकअपची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा, तशी मी देणारच आहे. आणि प्राईज वगैरे पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि प्राईज ही कमी जास्त होत राहणार आहे. मेकअप कसं वाटलं आहे
आणि मी आतापर्यंत पार्लरमध्ये मेकअप करते, मला खरंच पार्लरचा मेकअप आवडत नाही, माझ्या चेहऱ्याला सूट नाही होते, खूप असं वेगळंच भीतावणी होऊन जाते मी. त्यामुळे मी व्हिडिओसाठी आणि कुठं जायचं असेल तर मी माझा स्वतः मेकअप करते. तर कसं वाटतं तरी पण गडबडीमध्ये वगैरे कॅमेऱ्याच्या समोर थांबून आणि हे करून दाखवून बोलून होत नाही आहे एवढा. तर जेवढा दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढा दाखवलेला आहे. तर मेकअप कसं वाटलं आहे कमेंट करून सांगा नक्की. आणि यात फिल्टर वगैरे मी काही लावलेलं नाहीये, डायरेक्टली दाखवते लिपस्टिकचे शेड वगैरे कसं वाटतंय. चला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही सपोर्ट करा, मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवणार. चला बाय, धन्यवाद.